मालेगावमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असताना या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला असताना अगदी तशाच पद्धतीची आणखी एक घटना पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे। संपूर्ण पुणे जिल्हा मावळ परिसर या घटनेनं हादरलेला पाहायला मिळतोय। या प्रकरणामध्ये सुद्धा 5 वर्षीय चिमुकलीचं शेजारीच राहणाऱ्या एका व्यक्तीनं अपहरण केलं, तिची गळा दाबून हत्या केली, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलं, त्यानंतर आता या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं पाहायला मिळतंय। नेमकं या प्रकरणामध्ये पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। मावळ परिसरामध्ये असलेल्या शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेली ही संपूर्ण घटना आहे। खरं तर ही जी चिमुकली आहे, ही घरी आईवडिलांबरोबर राहायची। आई-वडील आणि मुळात या प्रकरणातले जे पीडित कुटुंबीय आहेत आणि जो आरोपी आहे, हे दोघेही परप्रांतीय आहेत। आरोपी या प्रकरणामधला पश्चिम बंगालचा रहिवासी आहे, तर हे जे कुटुंब होतं चिमुकलीचं, ते कुटुंब झारखंडचं होतं आणि अर्थातच पोटापाण्यासाठी काहीतरी नोकरी करायची म्हणून ते पुण्यामध्ये स्थायिक झालेले होते, लहानशा गावामध्ये राहत होते। या प्रकरणामध्ये ज्या चिमुकलीचे जे वडील आहेत, ते गेल्या 8 दिवसांपासून पुणे शहरामध्ये कामानिमित्त आलेले होते, इथं राहून ते काम करत होते। तर त्या ठिकाणी त्यांची जी पत्नी होती, ती सुद्धा एका कंपनीमध्ये कामाला जायची। दररोज ती ठरलेल्या वेळेत कामाला जायची आणि संध्याकाळी उशिरा ती घरी यायची। एवढ्या सगळ्या उशिरा ती घरी येत असल्यामुळे ही चिमुकली घरामध्ये अनेकदा एकटीच असायची, मात्र ती त्याच परिसरात खेळायची, तिथून कधीही बाहेर जात नव्हती। काल सुद्धा अगदी तशाच पद्धतीने शनिवारी सायंकाळच्या सुमारास 6 वाजल्यानंतर ही चिमुकली अचानक घरातून बेपत्ता झाली। ज्यावेळेस तिची आई घरी आली आणि आईने घरी आल्याच्या नंतर तिला शोधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ती आजूबाजूच्या परिसरात कुठेच मिळून आली नाही। त्यामुळे मग तातडीने पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्याची तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आलेली होती आणि त्यानंतर स्थानिक पोलीस असतील किंवा पोलीस आयुक्तालयामधले पोलीस असतील, त्यांनी लगेचच या चिमुकलीसाठी शोध मोहीम राबवायला सुरू केली होती। त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे, तो समीर कुमार मंडळ असं या आरोपीचं नाव आहे। विशेष म्हणजे हा आरोपी 35 वर्षीय आहे, त्याचं लग्न सुद्धा झालेलं आहे, विवाहित आरोपी आहे। जेव्हा हे सगळं प्रकरण सर्च ऑपरेशन जेव्हा चालू होतं, त्यावेळेस पोलिसांना त्याच्यावरती संशय आलेला होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याच्या नंतर त्याने स्वतः केलेल्या गुन्ह्याची संपूर्ण कबुली दिली। घडलं असं होतं की सायंकाळी 6:30च्या सुमारास या आरोपीनं चॉकलेट देण्याच्या बहाण्यानं या चिमुकलीला आपल्या सोबत घेतलं, घरापासून काही अंतरावर तिला नेलं, तिथे तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले। त्यानंतर तिने कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिची गळा दाबून हत्या केली। तिची जी डेड बॉडी होती, ती त्याच ठिकाणी त्याच परिसरामध्ये फेकून तो पुन्हा आपल्या घरी परतला होता। या सगळ्यामध्ये पोलिसांनी जेव्हा आरोपीला ताब्यात घेतलं, त्यानंतर आरोपीनं ही डेड बॉडी नेमकी कुठे आहे वगैरे याविषयीची सुद्धा माहिती दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर पोलिसांनी ही बॉडी सुद्धा आता रिकव्हर केली आहे। आरोपी या प्रकरणामध्ये अटकेत असलेला पाहायला मिळतोय, मात्र अतिशय अमानुष पद्धतीने हे सगळं जे कृत्य आहे ते त्याने केलेलं बघायला मिळतंय। शेजारी राहणारा आरोपी होता, विश्वासू व्यक्ती होता असं आपण म्हणू शकतो, कारण दोन्ही कुटुंब परप्रांतीय होते, दोघे सुद्धा इथे नोकरी धंद्यासाठी आलेले होते। आरोपी सुद्धा एका कंपनीमध्ये कामाला होता, त्यामुळे आपल्याच शेजारी राहणारा आरोपी आपल्या मुलीबरोबर असं काहीतरी करेल असं या कुटुंबाला, या पती पत्नीला अजिबातही वाटलेलं नव्हतं। मात्र अर्थात त्याने हे सगळं केलं आणि हे सगळं केल्याच्या नंतर पोलिसांनी सुद्धा त्याला तातडीने अटक केलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये तो सध्या पोलीस कोठडीमध्ये असलेला पाहायला मिळतोय। मात्र मावळ परिसरामध्ये या घटनेमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात असंतोषाचं वातावरण आहे, संतप्त प्रतिक्रिया प्रत्येकाकडून उमटताना पाहायला मिळतात। अशा पद्धतीने चिमुकल्या मुलींवरती अत्याचार करण्याच्या ज्या घटना आहेत, त्या सातत्याने वाढताना दिसतात। विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये अत्याचार करून त्यांची हत्या सुद्धा केली जाते। त्यामुळे अशा पद्धतीच्या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, ही सगळी प्रकरणं फास्ट ट्रॅकवर चालवली जावीत, ही मागणी आता सातत्यानं जोर धरताना पाहायला मिळते। नाशिकचं प्रकरण घडल्याच्या नंतर आपण बघितलं होतं, बीडमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं एक प्रकरण घडलेलं होतं। त्या ठिकाणी सुद्धा एका चिमुकलीवर अत्याचार झालेले होते, तिच्याच जवळच्या व्यक्तींकडून हे अत्याचार झाले। हे अत्याचार झाल्याचं दडवण्यासाठी संपूर्ण गावाने मिळून तिच्या कुटुंबावरती, तिच्या आईवरती दबाव आणला होता। अनेक दिवसांपर्यंत हे जे काही घडलंय हे पोलिसांपर्यंत जाऊ दिलं नाही, या चिमुकलीला रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा मिळू दिले नाहीत। इतकं भयानक सगळं प्रकरण बीडमध्ये झालं होतं। त्यानंतर परवाच्याच दिवशी कांदिवलीमध्ये सुद्धा अगदी अशाच पद्धतीची एक घटना घडली आणि त्यानंतर आज पुन्हा पुणे जिल्ह्यातही अशाच पद्धतीची घटना समोर आली आहे। त्यामुळे या चिमुकल्या मुलींच्या रक्षणासाठी कुठेतरी
आणखी जास्त कायदा कडक होणं किंवा पोलिसांनी या सगळ्याची अंमलबजावणी जास्त काटेकोरपणे करणं आणि अशा पद्धतीने आरोपींना शिक्षा देणं, जेणेकरून समाजामध्ये त्याचा संदेश जाईल आणि भविष्यात अशा पद्धतीने या लहान मुलींकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांची आधीपासूनच हिंमत होणार नाही, असं काहीतरी करण्याची गरज जी आहे ती आता प्रकर्षाने जाणवताना पाहायला मिळते. तोपर्यंत इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.